नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पीक विमा वितरण सुरू. यात 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 22,000 रुपये क्रॉप इन्शुरन्स पीक विमा. इन्शुरन्स अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता आणि नुकसानीची तक्रार नोंदवली होती, त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. ही योजना विशेषतः सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांसाठी लागू आहे. व्हिडिओ संपूर्ण बघण्याअगोदर या ठिकाणी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन गोष्टीचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी सर्वात आधी मिळतील. पात्र जिल्हे आणि शेतकरी कोण कोण आहेत बघा. या योजनेमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे? सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील अटी पूर्ण केल्या असल्यास ते या योजनेस पात्र ठरतील. पीक विमा उतरवलेला असणं आवश्यक आहे. नुकसानीची तक्रार 72 तासाच्या आत नोंदवणं आवश्यक आहे आणि पीक पाहणी केलेली असणं सुद्धा आवश्यक आहे. नुकतीच एक नवीन यादी जाहीर करण्यात आलेली आहे. या यादीत समावेश असलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळण्यास पात्र ठरवण्यात आले आहे. ज्याही शेतकऱ्यांनी पीक पेरणी केल्यानंतर पीक विमा उतरवला आहे आणि त्यानंतर नुकसानीची तक्रार नोंदवली आहे, त्यांचाही या यादीमध्ये समावेश आहे. उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही लवकरच चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये पुढील जिल्ह्यांचा समावेश आहे: जालना, परभणी, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच पीक विम्याची रकमेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या पीक नुकसानीपासून संरक्षण देण्याच्या उद्देशाने राबवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळेल आणि त्यांना नुकसानीपासून सावरण्यास मदत होईल. या योजनेची मुख्य वैशिष्ट्य तर शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणं, नैसर्गिक आपत्तीपासून होणारं त्यांचं नुकसान भरपाई त्यांना मिळवून देणं, शेती क्षेत्रामध्ये स्थिरता आणणं आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ आणणं. या योजनेमध्ये डिजिटल माध्यमाचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जात आहे. त्यामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम झालेली आहे. शेतकऱ्यांना पुढील गोष्टी ऑनलाईन करता येतील: पीक विमा नोंदणी, नुकसानीच्या तक्रारीची नोंदणी, पीक पाहणी अहवाल पाहणं आणि विमा रकमेची स्थिती तपासणं. ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आधार ठरणार आहे. अवकाळी पाऊस आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना या ठिकाणी संरक्षण मिळणार आहे. योजनेची अंमलबजावणी आणि पारदर्शकता, कार्यक्षमता योग्य पद्धतीने होत असल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम वेळेत मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास आणि कृषी क्षेत्रामध्ये विकासाला चालना मिळण्यास अपेक्षित या ठिकाणी यश मिळणार आहे. आय होप की शेतकऱ्यांसाठी ही खूप आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमच्या पेरणी संदर्भातले असेल म्हणा किंवा नुकसानी संदर्भातले जी काही तक्रार आहे ती 72 तासाच्या आतमध्ये नोंदवणं, त्याचबरोबर पेरणी केल्या लगेचच या ठिकाणी आपण पीक विमा उतरवून घेणं, त्याचबरोबर पीक पाहणीचा जो काही अहवाल आहे तो, या सगळ्या ज्या काही ऑनलाईन गोष्टी आहेत त्या जितक्या चांगल्या पद्धतीनं तुम्ही अपग्रेड व्हाल तेवढ्या चांगल्या पद्धतीने या शासकीय योजनांचा जो काही लाभ आहे तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला, म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचायला खूप चांगल्या पद्धतीनं मदत होणार आहे. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज परत एकदा सांगते की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.